नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे गणित. आणि आपलं जे प्रकरण आहे ते आहे 9 सूट व कमिशन. या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत. चला तर मग मुलांनो, शिकूयात आपण सूट व कमिशन. पहा मुलांनो, सूट व कमिशन. सूट म्हणजेच काय, तर आपल्याला काही प्रमाणात काय दिले जाते, तर सूट दिले जाते. बघा, जेव्हा जुलैमध्ये सेल लागत असतो कपड्यांचा, तेव्हा त्यावर जर एखादी वस्तू 100 रुपयाची असेल तर आपल्याला 20%, 15%, 25% असे त्यावर काय मिळत असते, तर सूट मिळत असते. आणि आता कमिशन. कमिशन म्हणजे काय असतं, तर एखादी वस्तू जर तुम्ही कुणाला देत असणार, एखाद्याची वस्तू, तर तुम्ही काय करत असतात की ही वस्तू तर मी तुम्हाला ही वस्तू विकून देईल, पण त्या बदल्यात मला काय मिळालं पाहिजे, तर कमिशन मिळालं पाहिजे. म्हणजेच ते काय झालं, तुमचं काही टक्क्यांमध्ये कमिशन. म्हणजेच आपण या पाठामध्ये काय शिकणार आहोत, तर या पाठामध्ये आपण सूट म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे की आपल्याला काही प्रमाणामध्ये काय दिलं जातं, तर एखादी वस्तू कमी किमतीमध्ये आपल्याला मिळत असते. आणि शेकडा सूट म्हणजे टक्केवारी. जसं की 10% सूट असते, 5% सूट असते, त्याला म्हणतात शेकडा सूट. मग आता कमिशन म्हणजे जर एखादा एजंट असेल आणि तो जर प्रॉपर्टी सेल करत असेल, तर त्या बदल्यात त्याला दोन्ही पार्टीकडून काय मिळत असतं, कमिशन मिळत असतं. आणि दुसरं आहे आपलं रिबेट. रिबेट म्हणजेच काय, तर रिबेट म्हणजेच त्याला देखील काय म्हटलं जातं, एका प्रकारचे सूटच म्हटली जाते, जे आपल्याला टक्केवारीच्या स्वरूपामध्ये मिळत असते. जसं की एखादी वस्तू जर आपण 105 रुपयाला आपल्याला विकायची असेल, तर 5 रुपये जे आहेत म्हणजे 5% आपल्याला इतरांना काय करावं लागतं, कमिशन द्यावं लागतं. म्हणजेच त्यांचं जे प्रॉफिट आहे ते 5 रुपये एवढं होत असतं. रेबीट म्हणजे थोडक्यात काय, तर थोडक्यात रेबीट म्हणजे सूट असं आपण त्याला म्हणणार आहोत. तर या पाठामध्ये आपण काय अभ्यास करणार आहोत, तर सूट, तसेच शेकडा सूट, कमिशन आणि रेबीट इत्यादी मुद्द्यांचा, इत्यादी घटकांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. चला मग मुलांना स्टार्ट करूया. तर पहा मुलांनो, सूट म्हणजेच काय, तर सूट म्हणजेच एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये मिळणारे आपल्याला काही सवलती, ज्या आपण इथे टक्केवारीच्या स्वरूपात देखील काढून घेणार आहोत. बघा, आपणास माहीत आहे की 12/100 बरोबर याचा शेकडा 12 बरोबर 12% असा होतो. आता तो कसा होतो ते देखील आपण इथे काय करणार आहोत, तर सॉल्व करून घेणार आहोत. बघा, 12/100 बरोबर शेकडा 12. आता 12 कसे आले बघा, हे 2 शून्य कट केले, 12 × 12 म्हणजेच किती, तर 12% कमिशन. मग आता हा आहे शेकडा 47. मग शेकडा 47 बरोबर 47/100. मग दुसरा आहे 86 म्हणजे 86%. तर 86ला देखील कशाने आपल्याला भागायचं आहे, तर 100ने. मग इथे सांगितलेलं आहे की 300चा शेकडा म्हणजेच काय, तर 300चा शेकडा म्हणजे 4 × 300 गुणिले काय करायचं आहे, 4/100. तर पहा मुलांनो, 300चा शेकडा म्हणजे 4 × 300 गुणिले 4/100 बरोबर किती होतात पहा मुलांनो, हा शून्य कट करायचा, हा देखील कट करायचा आणि हे दोन्ही शून्य कट करायचे. 4 किती आलं, तर 4×12. आता जे आपलं 5वं एक्झाम्पल आहे ते देखील आपण बघणार आहोत. बघा, 1700चे 15% आपल्याला करायचे आहे. 1700चे 15%. मग कसं येणार आहे पहा मुलांनो, 1700 गुणिले 15/100. इथे आपण शेकडा घेत आहोत म्हणून काय येणार आहे, छेदस्थानी 100 हे येणार आहे. म्हणून हे दोन्ही शून्य कट केले आपण, हे देखील दोन्ही शून्य कट केलेले आहे. 17 आणि 15चा काय केलेला आहे, पण गुणाकार केलेला आहे. उत्तर किती आलेलं आहे, तर 225 एवढं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथे यावरून काय लक्षात ठेवायचे की शेकडा आपण कसा काढू शकतो, हे आपण अशा प्रकारे काय केलेलं आहे, शेकडा हा काढलेला आहे. आता आपण चर्चा करणार आहोत कशावरती, तर इथे आपण पाहू शकतो की एखादी वस्तू सेल करायची असले तर म्हणतात ना की बाय 1 गेट 1. एखादी वस्तू तुम्ही घ्या, दुसरी वस्तू तुम्हाला काय मिळेल, तर फ्रीमध्ये मिळेल. तसंच बघा, इथे काही जाहिराती सुद्धा दिल्या जातात आणि त्या जाहिरातीनुसार आपल्याला कळतं की इथे किती टक्के सूट दिली जाईल. बघा, इथे सेल लागलेला आहे, इथे
एखाद्या वस्तूचं काय केलं जात आहे, विक्री केली जात आहे आणि त्यावरती सुपर सेल हा लागलेला आहे, म्हणजे जास्तीचा ऑफर जो आहे तो आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणून ह्या जाहिराती आहेत त्या इथे मांडण्यात आलेल्या आहे. आपण इथे पाहू शकतो की एक उदाहरण आपण इथे घेऊया कशाबद्दल आहे ते. तर एक सूट म्हणजेच काय तर मिळालेली सवलत, याबद्दल आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. बघा, श्री सुरेश यांनी जून आणि जुलै महिन्यात केलेल्या साड्यांची विक्री व नफा यांची दिलेली ही काय आहे तर सारणी आहे. ती सारणी आपण अभ्यासणार आहोत. बघा, महिना कुठला आहे, जून आणि जुलै. या जून आणि जुलै या महिन्यामध्ये सुरेशने काय केलेलं आहे तर त्यांनी साड्यांचा जो सेल आहे तो लावलेला आहे या 2 महिन्यामध्ये. तर इथे आपण पाहू शकतो की साडीची मूळ किंमत जी आहे ती जूनमध्ये किती आहे तर जुलैमध्ये किती आहे. तर आपल्याला इथे साडीमध्ये दिलेले आहे की जून आणि जुलैमध्ये एका साडीची जी किंमत आहे ती 200 एवढी आहे. पण साडीची विक्री किंमत रुपये कशी आहे तर साडीची जी विक्री किंमत आहे ती जूनमध्ये 250 आहे आणि जुलैमध्ये इथे पाहू शकतो आपण 230 आहे. मग एका साडीवर नफा रुपये किती मिळालेला आहे तर बघा, जूनमध्ये 50 रुपये मिळालेला आहे आणि जुलैमध्ये कमी मिळालेला आहे, म्हणजे 30 एवढा मिळालेला आहे. आता विक्री केलेल्या साड्यांची जी संख्या आहे ती जूनमध्ये कमी झालेली आहे का, कारण तिथे किंमत तिथे नफा कसा झालेला आहे, तिथे जास्त झालेला आहे. म्हणून आता आपण जुलैमध्ये जो सेल लावलेला आहे तो कसा झालेला आहे, तो जास्तीचा झालेला आहे, म्हणजे 100 साड्या विकल्या गेलेल्या आहे आणि जूनमध्ये 40 साड्या ह्या विकल्या गेलेल्या आहे. मग इथे आपण जो नफा आहे त्याला गुणायचा आहे ज्या सेलमध्ये आपण विकलेल्या आहेत त्या साड्यांसोबत. म्हणून 50 गुणिले 40 बरोबर 2000 आणि 30 गुणिले 100 बरोबर किती झाले तर 3000. मग आपण इथे पाहू शकतो की आपल्याला कुठल्या महिन्यामध्ये जास्त नफा झालेला आहे. बघा, साडीवरून आपल्याला काय लक्षात येते की जुलैमध्ये साड्यांचा सेल जाहीर करून प्रत्येक साड्यांच्या किमतीवर काय दिलेले आहे तर प्रत्येक साडीच्या किमतीवरती सूट दिलेली आहे. त्यामुळे त्याच्या एका साडीवरील नफा जून महिन्यापेक्षा जुलैमध्ये हा कसा मिळालेला आहे तर कमी मिळालेला आहे. पण सेल ज्या आहेत साड्या झालेल्या त्या खूप जास्त प्रमाणात झालेला आहे, म्हणून जुलैमध्ये आपल्याला नफा देखील कसा झालेला आहे तर जास्तीचा झालेला आहे. हे आपण दिलेल्या सारणीवरून अभ्यासलेलं आहे. काही उदाहरणे जे आहेत, काही माहिती जी आहे ते आपण पुढील प्रमाणे देखील अभ्यासणार आहोत. तर बघा, विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते तिला त्या वस्तूची छापील किंमत असे म्हणतात. बघा, कुठलीही साडी असो किंवा कुठलाही प्रोडक्ट असो त्यावरती काय असतं तर एक छापील किंमत असते. पण त्याच जी छापील किंमत असते का नाही, तर ती वस्तू जोपर्यंत शॉपमध्ये पोहोचते तेव्हा तिला शॉपकीपरच काय करत असतो, ती वस्तू कितीला विकायची हे त्याच्या माइंडमध्ये असतं आणि तेवढी किंमत जी आहे ती तो ठरवत असतो की मला ही साडी एवढ्या एवढ्या पैशाला विकायची आहे, त्याचं जे काही कमिशन आहे ते घेऊ. म्हणून छापील किंमत म्हणजेच मार्केट प्राईस, ज्या वस्तूला आपण काय करतो ठरवलेल्या किमतीला विकत असतो ती असते छापील किंमत. मग इथे आपण पाहू शकतो की तर पहा मुलांनो, इकडे विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा काय येणार आहे तर सूट येणार आहे. आता सूट आपण काय देतो, कारण जास्तीत जास्त मालाची विक्री व्हावी म्हणून आपण काय करतो तर सूट देतो. आणि छापील जी किंमत असते ते आपण स्वतः ठरवत असतो. मग एखादा जो दुकानदार असतो तो स्वतः जी साडी जर 120 रुपयाला असेल तर तरीही देखील काय करत असतो तर 120 रुपयेच त्याची किंमत लावत असतो. पण त्यामध्ये मी किती सूट देत आहे तर 20% सूट देत आहे. म्हणजे जी 120 रुपयाची साडी आहे ती ऑलरेडी 120ची असतेच, पण त्याच्यामध्ये त्याला 20% किंवा 10% सूट करून त्याची किंमत जी आहे ती काय करत असतो 10 रुपयाने किंवा 20 रुपयाने तो कमी करत असतो. म्हणून सुटीचा दर सामान्यपणे शतमान म्हणजेच शेकडेवारीतील देण्यात येतो. आता जो सुटीचा दर असतो तो कुठल्या प्रमाणात असतो तर तो शेकडेच्या प्रमाणात असतो. बघा, शेकडा किती आहे 20 सूट आहे. याचा अर्थ वस्तूच्या छापील किमतीच्या 20% किंमत ही कशी आहे
तर ग्राहकांना सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच वस्तूची छापील किंमत किती आहे तर 100 रुपये आहे. तिच्यावर 20 रुपये सूट दिल्यावर तिची जी विक्री किंमत आहे ती किती होणार आहे बघा, 100 वजा 20. छापील किंमत किती आहे 120 रुपये आहे. पण 20% काय आहे तर सूट देण्यात आलेली आहे, म्हणून ती जी साडी आहे ती कितीची झालेली आहे 100 रुपयाची आणि 20 रुपये जे आहे ती तिच्यावरील सूट आहे. म्हणजेच किती होईल 100 वजा 20 बरोबर 80 रुपये होईल. मग अशा व्यवहारात सूट X आहे असे आपण मानलेले आहे. मग 1/100 बरोबर वस्तूच्या किमतीवरील सूट छेद छापील किंमत असा संबंध असतो. हे आपण इथे अभ्यासलेलं आहे की छापील किंमत आणि एखादी वस्तू जी ज्या किमतीमध्ये आपण घेतलेली असते त्याचा फरक आपण आज इथे अभ्यासलेला आहे. तर इथे आपण पाहू शकतो मुलांनो की अशा व्यवहारात सूट आपण X मानलेली आहे, म्हणून पहा X/100 बरोबर वस्तूच्या किमतीवरील सूट छेद छापील किंमत असा संबंध असतो. हे आपण इथे उदाहरणामध्ये बघितलेलं आहे. मग वस्तूच्या किमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले X/100 या सूत्रानुसारच आपल्याला पुढील उदाहरणे जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे. तर आपण इथे पाहू शकतो की पहिलं जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते आत्ता आपण काय करणार आहोत तर इथे अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांना, जे आपलं पहिलं उदाहरण आहे ते आपण इथे वाचूया. एखाद्या पुस्तकाची छापील किंमत किती आहे 360 रुपये आहे. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयास विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली. त्याची जी छापील किंमत आहे ती किती आहे 360 रुपये आहे, पण त्याने विकली कितीला 306 रुपयाला. मग त्याने ग्राहकाला किती सूट दिलेली आहे. हे जे एक्झाम्पल आहे ते आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे, समजून देखील आपण घेणार आहोत. तर बघा छापील किंमत किती आहे तर आपल्याला माहीत आहे छापील किंमत किती आहे, उदाहरणामध्ये दिलेली आहे 360 रुपये जे आपण इथे घेतलेली आहे. मग विक्री किंमत किती आहे, त्याने कितीला ते पुस्तक विकलेलं आहे तर 306 रुपयाला त्याने ते पुस्तक विकलेलं आहे. म्हणून सूट बरोबर 360 वजा 306 बरोबर किती तर 54 रुपये. वस्तूची छापील किंमत किती होती 360 रुपये होती, तेव्हा सूट किती मिळालेली आहे तर 54 रुपये एवढी सूट मिळालेली आहे. वस्तूची छापील किंमत बरोबर 100 रुपये, तेव्हा सूट आपल्याला काय म्हणायची आहे तर X मानून घ्यायची आहे. मग सूट छेद छापील किंमत बरोबर X/100 आणि सूत्रानुसार आपल्याला इथे किमती टाकून घ्यायच्या आहे. म्हणून सूट जे आहे ते आपल्याला 54 रुपये मिळालेले आहे, म्हणून आपण 54 इथे टाकून घेतलेले आहे. छापील किंमत आहे 360 जे आपण इथे घेतलेले आहे बरोबर X/100 या ज्या किमती आहेत त्या आपण इथे घेतलेल्या आहेत सूत्रानुसार. आता इथे आपण पाहू शकतो इथे किंमत आपण इथे टाकून घेतलेल्या आहेत. आता 54/360 बरोबर X/100. X बरोबर 54 गुणिले 100 छेद 360. आता याचं आपण काय केलेलं आहे 54 गुणिले 100 केलेलं आहे आणि तिथे आपण काय केलेलं आहे तर याचा भागाकार केलेला आहे. बघा हा 0 कट करायचा, हा 0 आपण कट केलेला आहे. 54 10 540, त्याला 336 ने आपण काय केलेलं आहे तर भागितलेला आहे. आपला जो भागाकार आलेला आहे तो किती आलेला आहे तो 15 एवढा भागाकार आलेला आहे. इथे पुस्तकाच्या छापील किमतीवर शेकडा किती सूट मिळालेली आहे तर 15% सूट मिळालेली आहे. पुढचं देखील उदाहरण आपण घेऊया आणि त्यानुसार सुद्धा आपल्याला सूट म्हणजे काय हे आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने कळणार आहे. तर पहा खुर्चीची छापील किंमत जी आहे ती किती आहे 1200 रुपये एवढी आहे. त्यावर 10% सूट असेल तर एकूण सूट किती व वस्तूची विक्री किंमत किती हे देखील आपल्याला या उदाहरणामध्ये काढून घ्यायचे आहे. बघा ते आपण पुढील प्रमाणे काढलेले आहे की छापील किंमत बरोबर किती आहे 1200 रुपये आहे जी उदाहरणामध्ये दिलेली आहे. मग सूट किती दिलेली आहे तर त्यावर सूट 10% एवढी दिलेली आहे. म्हणून सूट छेद छापील किंमत हे काय करायचं आहे आपल्याला गुणोत्तर काढून घ्यायचं आहे. खुर्चीच्या किमतीवर X रुपये सूट मिळते असं आपण मानणार आहोत आणि सूत्रानुसार आपण किमती टाकणार आहोत. बघा X/1200 बरोबर 10/100.
मग इथे आपण बघू शकतो x बरोबर 10/100 गुणिले किती लिहिलेलं आहेत आपण, तर गुणिले 1200 आपण तिरकस गुणाकार इथे करून घेतलेला आहे. मग बघा हा शून्य आपण घालवायचा आहे, हा देखील, हे दोन्ही शून्य आपल्याला घालवायचे आहेत. 12×10 120 म्हणजेच x बरोबर किती मिळालेले आहेत आपल्याला, तर 12×10 120, x बरोबर 120 आपल्याला मिळालेले आहेत. तर पहा आपल्याला एकूण सूट किती मिळालेली आहे, तर 120 रुपये एवढी एकूण सूट एका खुर्ची मागे मिळालेली आहे. पुढील ज्या किमती आहेत त्या टाकून आपल्याला काय मिळते, विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट हे आपल्याला लिहायचं आहे. मग 1200चे काय आहे, तर 1200ची खुर्ची आहे आणि सूट किती मिळालेली आहे, तर 120 रुपये मिळालेले आहेत. म्हणून 1200मधून आपल्याला 120 जे आहे ते मायनस करायचे आहे, वजा करायचे आहे. मग किती मिळालेले आहे, तर 1080 रुपये. 1080 रुपयाला आपल्याला काय मिळते, तर खुर्ची मिळते ज्याची जी किंमत आहे ती किती होती, तर 1200 रुपये होती. पण त्याच्यात आपल्याला सूट किती मिळालेली आहे, 120 रुपये सूट मिळालेली आहे. म्हणून खुर्चीची जी विक्री किंमत आहे ती किती आहे, तर 1080 रुपये एवढी आहे, जे आपण उदाहरणाद्वारे सिद्ध केलेलं आहे. आता पुढील रीत जी दुसरी आहे त्यानुसार देखील आपण काय करणार आहोत, हे एक्झाम्पल जे आहे ते समजून घेणार आहोत. तर बघा छापील किमतीवर 10% सूट आहे. किती टक्के सूट आहे, तर 10% सूट आहे. म्हणून जर छापील किंमत 100 रुपये तर विक्री जी आहे ती किती असणार आहे, 90 असणार आहे. छापील किंमत 100 रुपये असली, 10 रुपये सूट असलं तर किती होणार आहे, 90 होणार आहे. मग छापील किंमत 1200 रुपये असते, विक्री किंमत आपल्याला x रुपये अशी मानायची आहे. म्हणून 1/1200 बरोबर 90/100. हे देखील शून्य आपल्याला घालवायचे आहे, तिरकस गुणाकार आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. 90/100 गुणिले 1200/100 बरोबर. बघा हा शून्य घालवला, हा शून्य आपण घालवला, 12×9 किती, तर 180 आपलं हे उत्तर आलेलं आहे. बघा 108 आणि हा जो शून्य आहे तो आपण इथे घेतलेला आहे. म्हणजे 1080 एवढं आपलं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. बघा आता खुर्चीची जी विक्री किंमत आहे ती किती आहे, तर 1080 रुपये आहे. म्हणून एकूण सूट आपल्याला किती मिळालेली आहे, तर 120 वजा 1200 ही काय आहे, खुर्चीची किंमत आहे आणि सूट मिळालेली आहे आपल्याला 120. म्हणून 1200मधून 120 आपण जर मायनस केले तर आपलं उत्तर बघा किती होणार आहे. बघा हे जे 1200 आहे ते खुर्चीची किंमत आहे आणि वजा करायची आपल्याला खुर्चीची किंमत, विक्री किंमत आपण इथे वजा करून घेतलेली आहे. 1200 वजा 1080 बरोबर किती मिळालेले आहेत, 120 रुपये मिळालेली आहे. ही काय आहे, तर सूट आपल्याला तेवढी मिळालेली आहे. पुढील उदाहरणाद्वारे सुद्धा आपण काय करूया की सूटचं जे काही एक्झाम्पल आहे काही इथे आपण सोडवून घेणार आहोत. तर बघा तिसरं जे एक्झाम्पल आहे आपलं ते आहे, छापील किमतीवर 20% सूट देऊन एक साडी 1120 रुपयांना विकली तर त्या साडीची छापील किंमत किती आहे हे आपण इथे काढून घेतलेलं आहे. याचा आन्सर आपण इथे काढून घेतलेला आहे, उकल आपण करून घेतलेली आहे, ते देखील आपण समजून घेणार आहोत. बघा समजा साडीची छापील किंमत ही किती आहे, 100 रुपये होती, त्यावर 20% किती दिलेले आहे, तर 20% सूट दिलेली आहे. म्हणजे ग्राहकास ती साडी कितीला मिळणार आहे, बघा 100 वजा 20 बरोबर 80 रुपयांना आपण ती साडी विकली. म्हणजे जेव्हा विक्री किंमत 80 रुपये आहे तेव्हा त्या छापील किंमत किती होती, 100 रुपये होती. जेव्हा विक्री किंमत 1120 तेव्हा छापील किंमत x रुपये आहे असे आपण इथे मांडणार आहोत. म्हणून 80/100 बरोबर 1120/120. 1120/x बरोबर तिरकस गुणाकार आपण केलेला आहे. x बरोबर 1120 गुणिले 100/80. आता यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करून भागाकार करायचा आहे. तर बघा बरोबर किती मिळालेले आहे, तर 1400 एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे साडीची छापील किंमत किती आहे, 1400 रुपये एवढी साडीची छापील किंमत आहे. तर आता जे चौथं उदाहरण आहे ते देखील इथे आपण घेणार आहोत. बघा दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायची मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा
किती टक्के अधिक किंमत मिळते हे जे उदाहरण आहे ते आपल्याला इथे सॉल्व करून घ्यायचं आहे. बघा ते आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. त्याची उकल आपण इथे करून घेतलेली आहे. किमतीतील वाढ तसेच जास्तीचा नफा यांची टक्केवारी ठरवलेल्या किमतीवर आहे, म्हणून ठरवलेली जी किंमत आहे 100 रुपये मानल्यास उदाहरण कसे होणार आहे आपल्याला सोपे जाणार आहे. म्हणून 100 रुपये एवढी आपण किंमत मानणार आहोत. मग ठरवलेली किंमत रुपये किती आहे, तर 100 रुपये आपण इथे मानलेली आहे. मग ही किंमत तो 30% वाढवून छापतो. छापील किंमत किती होणार आहे, मग 130% होणार आहे. म्हणजेच 130 रुपये एवढी येणार आहे. मग सूट किती, तर 130चे 20%ने जर आपण सूट घेतली तर 130 गुणिले 20/100 मग बरोबर किती होणार आहे, तर 26 रुपये एवढे सूट होणार आहे. मग विक्री किंमत बरोबर 130 वजा 26 बरोबर 140 रुपये काय आहे, तर 140 रुपये एवढी विक्री किंमत आहे. म्हणून ठरवलेली किंमत 100 रुपये असेल तर त्याला 104 रुपये किती, 104 रुपये मिळतात. म्हणजेच दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 4% अधिक किंमत मिळते. म्हणजे 4% अधिक त्याचा काय होतो, तर नफा होतो. आणि आपलं जे 5वं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. बघा, एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो, तरीही त्यास काय होतो, तर 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत ही 1750 रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल हे आपल्याला इथे सांगायचं आहे. बघा, आपण याची जी उकल आहे ती देखील इथे करून घेतलेली आहे आणि ती समजून देखील आपण घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपलं जे 5वं एक्झाम्पल आहे ते आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. बघा, वस्तूची छापील किंमत बरोबर 1750 रुपये. शेकडा सूट किती आहे, तर 8 रुपये आहे. म्हणून सूट 1750 गुणिले 8/100 किती होणार आहे, 140. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की वस्तूची विक्री किंमत किती आहे, 1750 वजा 140 बरोबर किती मिळाले, 1610 रुपये आपल्याला इथे मिळालेले आहे. मग आपण पाहू शकतो की नफा किती आहे, 15%. म्हणजे वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये असेल तर विक्री किंमत आपल्याला किती मिळेल, 115 रुपये एवढी मिळेल. म्हणजेच विक्री किंमत 115 रुपये असताना खरेदी किंमत किती असेल, तर 100 रुपये असेल. पण विक्री किंमत जी आहे ती 15%ने जास्त असेल. विक्री किंमत बरोबर 1610 रुपये असताना खरेदी किंमत आता आपल्याला किती मानायची आहे, तर खरेदी किंमत आपल्याला X मानायची आहे. मग आपण इथे पाहू शकतो की आपण विक्री किंमत जी आहे ती 1610 रुपये असताना खरेदी किंमत X रुपये ही मानलेली आहे. मग सूत्रानुसार आपण ती इथे मांडून घेतलेली आहे. बघा, 1/100 बरोबर 16/115. X बरोबर 16/1610 गुणिले 100 बरोबर 115. मग X बरोबर किती आलेला आहे, तर बघा X बरोबर आलेला आहे 1400. म्हणजेच वस्तूची खरेदी किंमत जी आहे ती किती आलेली आहे, तर 1400 रुपये एवढी वस्तूची खरेदी किंमत जी आहे ती आलेली आहे. जे पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. आणि पुढचं उदाहरण आहे, छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट 17 रुपये मिळते, तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल. तर याची उकल देखील आपण इथे करून घेणार आहोत. तर बघा, ग्राहकाला किती वस्तूमध्ये म्हणजे किती पैशांमध्ये ती वस्तू त्याला मिळणार आहे. तर समजा वस्तूची छापील किंमत आपण 100 रुपये आहे असे मानू. म्हणजे ग्राहकास ती वस्तू 100 वजा 10 म्हणजेच 90 रुपयास मिळते असे आपण मानणार आहोत. म्हणजे जेव्हा 10 रुपये सूट तेव्हा विक्री किंमत किती असेल, तर साहजिकच आहे 90 रुपये असेल. मग जर जेव्हा 17 रुपये सूट तेव्हा विक्री किंमत आपल्याला X मानायची आहे. मग X/90 बरोबर 17/10. आता आपल्याला याचा तिरकस गुणाकार करून घेतलेला आहे. बघा, X बरोबर 17 गुणिले 90/10 बरोबर बघा किती आलेले आहेत, तर X बरोबर 153 रुपये एवढा आलेला आहे. ग्राहकास ती वस्तू जी आहे ती 153 रुपयाला मिळते. किती, ग्राहकास ती वस्तू 153 रुपयाला मिळणार आहे, परवडणार आहे. आता आपण बघणार आहोत कमिशन. सूटवरती आपण जे काही एक्झाम्पल बघितलेले आहेत ते नक्कीच तुम्हाला कळालेले असेल. आता आपण पाहणार आहोत कमिशन.
आता कमिशन काय असतं पहा, वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आपला माल स्वतः न विकणे जे मधले काही एजंट असतात त्याद्वारे आपण काय करतो, तर कंपनीतील जे काही प्रोडक्ट आहे ते आपण विकत असतो. जिथे आपण इथे पाहू शकतो चित्रामध्ये दिल्याप्रमाणे आपण इथे काय करतोय की एखादा जो माल आहे जो कंपनी आहे एखादं प्रोडक्ट बनवत असेल तर ते स्वतः कंपनीचा मालक विकत असतो का, तर नाही. बघा, जसे की पुस्तके, कापड, साबण इत्यादी स्वतः कंपनी विकत नाही, तर मधले जे काही एजंट असतात ते काय करतात, ते ह्या वस्तू विकत असतात. आणि इथे आपण पाहू शकतो की त्यांना त्या बदल्यात काय मिळतं, तर कमिशन मिळत असतं. म्हणजेच जे व्यक्ती कंपनी आणि ग्राहक यांच्यामध्ये काम करत असतात तर त्यांना काही टक्क्यांनी काय दिलं जातं, तर कंपनी त्यांना काही टक्क्यांनी कमिशन देत असते. म्हणजेच काही पैसे जे आहे ते एका वस्तूवर ठरवलेले असतात आणि ते जे कमिशन आहे ते काय मिळत असतं, जो मधला एजंट आहे त्याला मिळत असतं. इथे आपण पाहू शकतो की 20% कमिशन मिळालेलं आहे. एखादं प्रोडक्ट सेल केल्यानंतर किती टक्के ग्राहकाला, म्हणजेच ग्राहक आणि कंपनी यांच्यामधला जो एजंट आहे त्याला मिळतं, तर बघा इथे 20% दाखवलेलं आहे. त्याने काय केलेलं आहे, एखाद्या वस्तू सेल केल्यानंतर बघा हे सोल्ड आहे, प्रॉपर्टी असो किंवा एखादे प्रोडक्ट असो, त्याला त्या बदल्यात काय मिळत असतं, कमिशन मिळत असतं. ते एजंट म्हणून काय करतात, त्यांना एजंट देखील असं म्हटलं जातं. आपण इथे पाहू शकतो की जमिनीचे हे भूखंड आहेत, म्हणजेच प्रॉपर्टी आहे. यांच्या तसेच घरे, गुरेढोरे यांच्या मालकांना वरील गोष्टींची विक्री करताना सहजासहजी ग्राहक मिळेलच असे नाही. आता घर विकायचं असेल किंवा गुरेढोरे विकायचे असेल तर त्यांना काही एजंटला सांगावं लागतं की माझं जे काही गुरेढोरे आहे किंवा घर आहे ते विकायचं आहे, पण त्या बदल्यात त्या एजंटला आपल्याला काय द्यावं लागतं, तर काही टक्क्यांमध्ये त्यांना आपल्याला कमिशन द्यावं लागत असतं. त्यामुळे विकणारा व खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचे काम जी व्यक्ती करते तिलाच काय म्हणतात, मध्यस्थ असे म्हणतात किंवा तिला दलाल किंवा कमिशन एजंट असे म्हणतात. म्हणजे ग्राहक आणि कंपनी यांच्यामध्ये कोण असतं, तर एक मध्यस्थ व्यक्ती असतो जो काही टक्क्यांवरती, काही कमिशनवरती त्याचं प्रॉफिट जे आहे तो मिळवत असतो, जे आपण ह्या चित्रांद्वारे पाहू शकतो. बघा इथे काय केलं जात आहे, तर एखादी जमीन जी आहे तिचा व्यवहार केला जात आहे, पण हा एजंट थ्रू होत आहे. एजंटद्वारे हा आपल्याला इथे दिसून येत आहे. त्या बदल्यात त्या एजंटला काय मिळणार आहे, तर कमिशन मिळणार आहे. बघा, धान्य, भाजीपाला, फळे, फुले वगैरे शेतमालाची विक्री ज्या मध्यस्थांमार्फत होते त्याला अडत म्हणतात किंवा दलाल असे म्हणतात. अडत म्हणजेच काय, तर हा जो भाजीपाला आहे तो डायरेक्ट शेतकरी न विकता मधलाच जो एक एजंट असतो, मध्यस्थ असतो, तो व्यक्ती काय करत असतो, ग्राहकांपर्यंत तो माल पोहोचत असतो. इथे आपण ह्या चित्राच्या आधारे पाहू शकतो की त्याला शेतकऱ्यांकडनं आणि जो प्रोडक्टर आहे, म्हणजे जो मोठ्या प्रमाणात हे वस्तू घेतात त्यांना देखील काय मिळत असतं, तर त्यांना देखील, म्हणजेच जो कमिशन तो जो प्रोडक्टर आहे त्याच्याकडनं कंपनीकडनं देखील घेत असतो आणि ग्राहकाकडनं पण काय घेत असतो, तर कमिशन घेत असतो. म्हणजे अशा प्रकारे दोघा बाजूनी त्याला काय मिळतं, तर कमिशन मिळतं. ते आपण पुढील प्रमाणे देखील काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण पाहू शकतो. बघा, जॉनने एका प्रकाशची 4,500 रुपये किमतीची पुस्तके विकली, त्याबद्दल त्याला शेकडा जो कमिशन आहे तो 15% मिळाला, तर जॉनला मिळणारे एकूण कमिशन किती हे आपल्याला काढायचे आहे. बघा, पुढील जी उकल आहे ते आपण केलेली आहे. पुस्तकाची विक्री किंमत आहे 4,500, कमिशनचा दर आहे 15%. मग मिळालेले कमिशन किती आहे, 15/100 गुणिले 45 म्हणजे 4,500. मग हा देखील शून्य घालवायचा आणि हे देखील 2 शून्य घालवायचे. तर इथे 45 गुणिले 15 केल्यानंतर किती होतात, तर 650
₹675 म्हणजेच कमिशन किती मिळालेलं आहे तर ₹675 एवढं कमिशन मिळालेलं आहे. पुढील काही उदाहरणाद्वारे सुद्धा आपण हे सिद्ध करणार आहोत की कमिशन म्हणजे नेमकं काय असतं. बघा, एका दलालामार्फत श्रीपतीने ₹2,50,000 किमतीचा भूखंड सदाशिव विकला. दलालाने दोघांकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली तर दलालास एकूण किती दलाली मिळाली. आता एक भूखंड म्हणजेच प्रॉपर्टी जी आहे ती एका दलालाने विकून दिलेली आहे, पण त्या बदल्यात त्याने काय केलेलं आहे 2% जे आहे ते कमिशन घेतलेलं आहे. म्हणून हे जे रीतसर आपण इथे उकल त्याचे करून घेतलेले आहे. भूखंडाची जी किंमत आहे ती किती आहे तर ₹2,50,000 आहे. मग दलाली बरोबर किती तर 2,50,000. त्याने कमिशन किती घेतलेलं आहे 2% घेतलेलं आहे, म्हणून 2/100 बरोबर. हे 2 शून्य कट करायचे, हे 2 शून्य कट करायचे. 2,500ला 2ने आपण गुणल्यानंतर किती उत्तर आलेलं आहे तर ₹5,000 आलेलं आहे. म्हणजेच दलाली दोघांकडनं घेतलेली आहे. किती घेतलेली आहे तर ₹5,000 घेतलेले आहे, म्हणून 5,000 अधिक 5,000 बरोबर दलालाला एकूण किंमत जी आहे, एकूण रक्कम जी आहे ती किती मिळालेली आहे तर त्याला ₹10,000 एवढी दलालाला काय मिळालेली आहे तर रक्कम मिळालेली आहे. जे पुढचं उदाहरण आहे त्याद्वारे देखील आपण कमिशन म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. बघा, सुखदेवने अडत्या मार्फत 10 क्विंटल गहू प्रति क्विंटल ₹4,050 या दराने विकला. त्याने अडत्याला 1% काय दिलेला आहे कमिशन दिलेला आहे. तर गहू विकून सुखदेवला किती रक्कम मिळाली. आता हा जो गहू आहे त्याला विकायचा आहे, पण मध्यस्थ मात्र त्याला ठेवायचा आहे, त्याचा गहू पटकन विकावा म्हणून आपण हे उकल जे आहे ते करून घेतलेले आहे. बघा, गव्हाची विक्री किंमत बरोबर किती आहे तर 10 गुणिले 4,050 मग 10 गुणिले 4,050 आपण केले तर किती मिळाले 40,500 मग दिलेली अडत जी आहे ती आहे 40,500 गुणिले 1/100 म्हणजे एक काय आहे तर 1% कमिशन दिलेलं आहे मध्यस्थ व्यक्तीला. म्हणून किती आलेला आहे बघा, हा एक कट करायचा, हा एक कट करायचा, बरोबर किती आलेला आहे 405 आलेले आहे. म्हणून गहू विकून मिळालेली जी रक्कम आहे ती गव्हाची विक्री किंमत आणि अडत्याला जे काही पैसे दिलेले आहे, मध्यस्थाला जे काही पैसे दिलेले आहेत ते मिळून बघा किती होत आहे तर 40,500 वजा 405. आता 405 वजा आपल्याला करायचे आहे, कारण ते 1% दलाली आपण काय केलेले आहे तर दिलेली आहे. म्हणून किती पैसे मिळाले तर 40,095 मिळाले. 40,095 हे मिळालेलं आहे. गहू विकून सुखदेवला किती पैसे मिळाले तर गहू विकून सुखदेवला मिळालेली जी रक्कम आहे ती आहे 40,095. तर पुढील उदाहरणाद्वारे देखील आपण काय करणार आहोत तर कमिशनबद्दलच आपण काही उदाहरणे आणखी सोडवून घेणार आहोत. बघा, इथे आता तर पहा मुलांना, आपण जे कमिशन आणि सूट यावरती काही उदाहरणे जे आहेत ते आपण पाहिलेली आहेत. आता जो आपला तिसरा घटक आहे तो म्हणजे रेबीट. आता रेबीट म्हणजे काय तर रेबीट म्हणजे खादी, ग्रामोद्योग, भांडार, हातमाग, दुकान, हस्तकला, वस्तू विक्री केंद्र, महिला बचत गट इत्यादी संस्था काही विशेष प्रसंगानिमित्त ग्राहकास सूट देण्यात येते. जसे की गांधी जयंतीनिमित्त तसेच खादीच्या कापडावर सूट दिली जाते. आता समजा गांधी जयंती येत असेल तर खादीचे जे काही कापड आहे त्यावरती काय मिळत असते तर सूट मिळत असते. तर अशाच प्रकारच्या सूटला काय म्हटलं जातं तर रिबेट असं म्हटलं जातं, जे आपण ह्या चित्राद्वारे पाहू शकतो. बघा, इथे महिला बचत गट आहे जिथे काही गोष्टींवरती, काही वस्तूंवरती सूट दिली जाते. त्यानंतर आपण पुढील चित्राद्वारे देखील पाहू शकतो की आपल्याला इथे हे जे खादीचे कापड आहे तिथे देखील गांधी जयंतीनिमित्त किंवा इतर काही जयंती येत असेल त्यानिमित्त सुद्धा आपल्याला कपड्यांवरती काय होते तर सूट मिळत असते. तर पहा, इथे देखील आपल्याला ह्या चित्राद्वारे समजून येत आहे की इथे काय मिळत आहे तर काही फेस्टिवल असल्यामुळे आपल्याला इथे सूट मिळताना दिसून येत आहे. त्यालाच आपण रिबेट असे म्हणतो.
तर पहा, ह्या चित्राद्वारे देखील आपल्याला इथे सांगता येईल की आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तीचे उत्पन्न ठराविक मर्यादापर्यंत असते त्यांना आयकरात सूट मिळते. या सुटेला देखील काय म्हणतात तर रिबेट असे म्हणतात. कशामध्ये? आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांना देखील ठराविक उत्पन्न त्यांचं असेल तर त्यांना देखील आयकरमध्ये काय मिळतं तर सूट मिळते. त्यालाच रिबेट असे म्हणतात. तर रिबेटचे जे काही एक्झाम्पल आहेत ते देखील आपण घेणार आहोत आणि नेमकं रिबेट म्हणजे काय हे देखील आपण समजून घेणार आहोत. बघा, उदाहरण दिलेलं आहे. पहिलं उदाहरण आहे, हातमाग मंडळाच्या एका दुकानातून सुधीरने खालील वस्तू खरेदी केल्या. बघा, सुधीरने कुठल्या कुठल्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर 2 चादरी प्रत्येकी 375 रुपये आणि 2 सतरंजा प्रत्येकी 552 रुपये या खरेदी केल्या. 15% रिबेट त्याला मिळाले. तर रिबेटची एकूण रक्कम किती? सुधीरने दुकानदाराला किती रक्कम द्यावी असं आपल्याला एक्झाम्पल विचारलेलं आहे. तर त्याचे उकल आपण करून घेतलेले आहे. पहा, 2 चादरीची किंमत बरोबर 2 गुणिले 375 बरोबर किती आलेलं आहे तर 750. मग 2 सतरंजाची जी किंमत आहे 2 गुणिले 525 बरोबर किती आलेलं आहे तर 1050 रुपये आलेला आहे. मग आपण पाहू शकतो पुढील प्रमाणे की खरेदी केलेल्या वस्तूची एकूण जी किंमत आहे ती आहे 750 अधिक 1050 बरोबर किती होते तर 1800 रुपये होते. जे मिळणारे रिबेट आहे ते मिळणारे रिबेट जे आहे ते 1800 गुणिले 15/100. मग हे शून्य आपण घालवलेलं आहे. मग 18 गुणिले 15चा आपण काय केलेलं आहे गुणाकार केलेला आहे. मग जे मिळालेले उत्तर आहे ते आहे आपलं 270 रुपये. सुधीरने दुकानदाराला द्यायची जी रक्कम आहे ती किती आहे तर 1800 वजा 270 बरोबर किती तर 1530 रुपये सुधीरला द्यावे लागणार आहे. पुढील देखील एक्झाम्पल आपण घेणार आहोत आणि त्याद्वारे नेमकं रिबेट म्हणजे काय हे देखील आपण पाहणार आहोत. तर बघूया आणखी पुढील एक उदाहरण. आता जे आपलं दुसरं उदाहरण आहे रिबेटचं ते देखील आपण घेणार आहोत. बघा, खादी भांडाऱ्यातून उमाताईंनी खालील वस्तू खरेदी केलेल्या आहेत. खादी भांडाऱ्यातून बघा कुठल्या आहेत ते 3 साड्या त्यांनी प्रत्येकी 560 रुपये आणि मधाच्या 60 बाटल्या प्रत्येकी 90 रुपये या खरेदी 12% प्रमाणे रिबेट मिळाले. तर उमाताईंना या ज्या वस्तू आहेत त्या केवढ्याला मिळालेल्या याची उकल आपण इथे करून घेतलेली आहे. तर इथे आपण पाहू शकतो की उमाताईंनी खादी भांडारातून घेतलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कुठल्या आहेत तर वस्तूंची एकूण किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणून 3 साड्यांची किंमत 3 गुणिले 560 रुपये बरोबर किती होतात 1680 रुपये आणि 6 मधाच्या बाटल्यांची किंमत 6 गुणिले 90 बरोबर 540 रुपये. मग खरेदी केलेल्या वस्तूंची जी किंमत आहे 1680 अधिक 540 रुपये किती होतात तर टोटल होतात 2220 रुपये. हे त्यांनी काय केलेलं आहे एवढ्या किमतीच्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी केलेल्या आहेत. मग मिळणारे एकूण रिबेट किती आहे तर 2220 गुणिले 12/100. मग बघा किती होतात तर 2664 रुपये होतात. मग उमाताईंनी खरेदी किंमत 2220 रुपये ही त्यांची खरेदी किंमत आहे आणि 2664 रुपये वजा करायचे आहेत बरोबर किती मिळालेले आहेत तर 1953 रुपये आणि 60 पैसे हे मिळालेले आहे. तर उमाताईची एकूण खरेदी किंमत किती आहे तर उमाताईची एकूण खरेदी किंमत आहे 1953 रुपये आणि 60 पैसे एवढी काय आहे तर उमाताईची खरेदी किंमत आहे. तर पहा मुलांना, हा जो पाठ आहे आपला सूट व कमिशन या पाठामध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर आपण या पाठामध्ये सूट म्हणजे काय तसेच शेकडा सूट म्हणजे काय आणि कमिशन दलाली अडत तसेच रिबेट या संकल्पनांचा आपण काय केलेला आहे अभ्यास या प्रकरणामध्ये म्हणजेच सूट व कमिशन या आपल्या 9व्या चॅप्टरमध्ये या सर्व घटकांचा काय केलेला आहे तर अभ्यास करून घेतलेला आहे. एवढंच नव्हे तर आपण सूट शेकडा सूट कमिशन अडत या सगळ्यांवरती तसेच रिबेट या सगळ्या पॉईंटवरती घटकांवरती आपण काही उदाहरणं देखील घेतलेले आहे आणि ते सुद्धा आपण रीतसर समजून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 9वं चॅप्टर आहे सूट व कमिशन हे आपलं उदाहरणासहित स्पष्टीकरण करून झालेलं आहे. तर आपलं जे 9वं चॅप्टर आहे सूट व कमिशन याचा जो अभ्यास आहे तो आपण
करून घेतलेलं आहे. आता आपण त्यावर सराव, खेळ, परीक्षा व प्रश्न उत्तर हे देखील आपण अभ्यासणार आहोत आणि हे जे चॅप्टर आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत.